नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? बऱ्याच वेळेला कमेंट सेक्शनला एक कमेंट वारंवार असते, की प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग दाखवा आणि त्याहून बोटनेक प्रिन्सेस कट असेल, तर आम्हाला प्रॉब्लेम येतो कटिंगला आणि मोठ्या साईजचं जर माप असेल, तरी सुद्धा आम्हाला शोल्डर आणि मुंडा किती घ्यावा हे लक्षात येत नाही. चला मग वाट कसली पाहताय, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तर आपण इथे 36, 37 आणि 38 या साईजमध्ये कटिंग पाहणार आहोत. 36 टू 38 जरी तुमचं माप असेल, तरी तुम्ही शोल्डरमध्ये पाव इंच वाढवू शकता, मुंड्यामध्ये पाव इंच वाढवू शकता. तर हे आपण 37 इंचाचं माप पाहणार आहोत. त्यासाठी इथे 9.5 इंच ते 9.25 इंच मी छातीचा चौथा भाग घेतलेला आहे. 2 इंच आपल्याला मार्जिन द्यायचं आहे आणि पुढे 1 ते 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं आहे. अशी आपण ही घडी 3 मार्किंगमध्ये करून घेतलेली आहे. आता ब्लाऊजची जी उंची आहे ती आहे 14.5 इंच. बॅक पार्ट रेडी जो आहे तो 14.5 इंच असल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून 15.5 इंच मार्किंग करायचं आहे. हे पहा 14.5 इंच प्लस 1 इंच वाढवत आहे. 15.5 इंचावरती इथे टेप ठेवलेला आहे. 1 इंच आपल्याला एक्स्ट्राचं त्याच्या मार्जिन घ्यायचं आहे आणि ते मार्किंग करायचं आहे वरती. आता हा आपला शोल्डरचा पार्ट येतो जो आपण वरती मार्किंग करणार आहोत तिथे. त्यानंतर आपल्याला इथे सरळ रेष ओढून घ्यायची आहे. कारण बिगिनर्स असतील किंवा तुम्हाला टेपनं मार्किंग करताना थोडासा क्रॉस वगैरे जात असेल, त्यावेळेला तुम्हाला असा पट्टीचा यूज करायचा आहे. आता आपल्याला 14.5 इंच शोल्डर घ्यायचे आहे, तर इथे मी 7.25 इंचावरती मार्किंग करत आहे. 7.25 ते 7.5 सुद्धा घेऊ शकता. जर 36-37 माप असेल तर 7.25 ओके आहे. जर 38 असेल तर 7.5 घेऊ शकता. आणि त्यानंतर मुंडा आपण इथे घेतले 6.5 इंच. 6.5 इंच मुंडा इथे 37 साइजच्या आर्म होलसाठी ओके आहे. जास्त जर फॅटी क्लायंट असेल 7.5 इंच घेऊ शकता. त्यानंतर इथे बघा 9.25 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे. 2 इंच मार्जिन देऊन पुढे आपल्याला इथे 1 ते 1.25 इंच किंवा जास्तीत जास्त 1.5 इंच तुम्हाला मार्किंग करायचं आहे. तर हे झालं आपलं मार्जिनचा पार्ट आहे पुढचा तो. एक्स्ट्रा पार्ट का घेतलेला आहे ते सुद्धा सांगणार आहे. इथे मी बरोबर रेष ओढून घेतलेला आहे कंबर आणि छातीच्या इथे. आणि हा आपला जो आर्महोलचा पार्ट आहे तिथे तुम्हाला जर कर्व देताना प्रॉब्लेम येत असेल तर फ्रेंच कर्वचा यूज कसा करायचा हे सांगितलेलं आहे इथे. फ्रेंच कर्वचा यूज खूप वेळेला आपण या पद्धतीने एक्झॅक्टली मार्किंग करण्यासाठी, परफेक्ट मार्किंग करण्यासाठी करू शकतो. इथे मी बघा 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे बॅक पार्टसाठी आणि या पद्धतीने कॉर्नरला सर्कल दिलेला आहे. म्हणजे आर्महोलचा घेर आहे किंवा आर्महोल राउंड आहे तो इथे ड्रॉ केलेला आहे. सो या पद्धतीने आपल्याला हे जे मेजरमेंट आहे शोल्डर टू हाईट आणि चेस्ट त्याचं मार्जिन हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आता गळा रुंदी किती आहे किंवा टक्स रुंदी किती आहे पाठीमागची ते पाहायची आहे. तर इथे मी 5 इंचावरती टक्स रुंदी दिलेली आहे आणि 5 इंचावरती टक्सची लांबी दिलेली आहे. अर्धा-अर्धा इंच आपल्याला टक्सची रुंदी बॅक साईडच्या द्यायची आहे आणि या पद्धतीने तुमचा बॅक साईडचा डार्ट आहे किंवा टक्स आहे तो रेडी होणार आहे. त्यानंतर गळ्याची रुंदी आपल्याला इथे द्यायची आहे. शोल्डर रुंदी आहे आपली 7.25 इंच म्हणजे 14.5च्या निम्म 7.25 घेतलेला आहे. आता गळा रुंदी आपल्याला 4.5 इंच द्यायची आहे आणि गळ्याची जी लांबी आहे बोट नेकच्या ती 4 इंच आहे. तर इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडून शोल्डरसाठीचं 4.5 इंच दिलेलं आहे. त्यानंतर सुद्धा तुम्ही इथे कर्वचा वापर करू शकता. फ्रेंच कर्व तुम्हाला जिथे-जिथे यूज करता येईल तिथे नक्कीच करा. ज्यामुळे तुमचे शेप्स व्यवस्थित येणार आहेत आणि ॲडजस्टमेंट तुम्हाला जर करायची असेल तरी सुद्धा याच्यामध्ये करता येते. सो तुम्हाला बोट नेक कसा घ्यायचा आहे किंवा क्लायंटला कसा बोट नेकचं डिमांड आहे, रिक्वायरमेंट आहे, यानुसार तुम्हाला इथे हा सर्कल द्यायचा आहे. तर तुम्हाला इथे मी 2 सर्कल काढून दाखवते. हा झाला 4.5 इंचावरतीचा सर्कल. तुम्हाला वाटला की हा सर्कल छोटा आहे, तर अर्धा इंच पुढे अजून मार्जिन घ्यायचं आहे. म्हणजे 4.5च्या ठिकाणी 5 इंचाचा शोल्डर रुंदी घेतलेली आहे आपण गळ्यासाठीची जी गळा रुंदी म्हणतो ती. त्यानंतर बघा डबल इथे मी एक मार्किंग केलेला आहे. हा झाला 4.5 इंचाचा आणि पुढचा मार्किंग आहे तो झाला 5 इंचाचा. सो मी इथे 5 इंचाचा शोल्डर मार्किंग ठेवणार आहे किंवा गळ्याची जी रुंदी आहे ती ठेवणार आहे. शिवून झाल्यानंतर क्लायंटला शोल्डर छोटी हवी आहे, त्यासाठी मी पुढे अर्धा इंच वाढवलेला आहे. तुम्हाला जर क्लायंट रिक्वायरमेंट शोल्डर जास्त हवे असेल तर तुम्ही हा 4.5 इंचाचा रुंदी घेऊ शकता. त्यानंतर बॅक पार्ट रेडी झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने घडी घालायची आहे. कारण आपलं कटिंग सर्वात सोपं आहे असं मला तुम्हीच लोकं बऱ्याच वेळेला सांगत असता. सो तुम्हाला ज्या गोष्टी सोप्या करून सांगता येतील त्या मी नक्कीच सांगत असते. तितकाच प्रयत्न असतो की तुम्हाला ती गोष्ट खूप सोपी जावी आणि इझिली तुम्हाला ती करता यावी. आता त्यानंतर बघा मी ते मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती कटिंग केलेलं आहे आणि पाठीमागचा जो आहे 1.5 इंच एक्स्ट्राचा घेतलेला पार्ट मार्जिन सोडून तो कटिंग करून टाकलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला इथे बॅक पार्ट रेडी मिळालेला आहे. आता आपल्याला फ्रंट पार्टवरती काम करायचं आहे. आता बॅक आपण 15.5 इंचावरती कटिंग केली होती तर
फ्रंट जो आहे त्याच्यामध्ये अजून आपण 1 इंच वाढवून 16.5 इंचावरती कटिंग केलेले आहे. पुढचा गळा सुद्धा आपल्याला 4.5 इंचावरतीच मार्किंग करायचा आहे. 4 इंच गळा, अर्धा इंच शोल्डर मार्जिन. त्याच साईजने आपल्याला हा चौकोन बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला कर्व शेपरनी ते शेप द्यायचा आहे. पाहिलात ना तुम्ही बोट नेकमध्ये प्रिन्सेस कटमध्ये कर्व शेप किती आपल्याला यूज होतो. सो हा फ्रेंच कर्व तुमच्याकडे असलाच पाहिजे. त्यानंतर आपल्याला अर्धा इंच फ्रंट साईडचा आर्महोल आहे तो आतमध्ये घ्यायचा आहे. म्हणजे आपण 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. सो इथे आपल्याला 1 इंच करायचं आहे. या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये बऱ्याच ताईंनी कमेंट केली होती. तर पाठीमागचा आपण 1.5 इंच शोल्डरचा आर्महोलचा रुंदी घेतला. तर आपल्याला पुढचा किती घ्यायचा? तर पुढचा 1 इंच घ्यायचा आहे आपल्याला. सो मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे. हे आहे ते आपलं एक्स्ट्रा मार्जिन मी पुढे तुम्हाला मार्किंग करून दाखवलेलं आहे. त्यानंतर आता आपण प्रिन्सेस कटचा रुंदीचा पॉइंट काढणार आहोत. तर 4 इंचावरती, पावणे 4 इंचावरती तुम्ही इथे मार्किंग करायचं आहे आणि वरून याचा टक्स पॉइंट आहे तो तुम्हाला 11 इंचावरती घ्यायचा आहे. कारण लेंथ ब्लाउजला भरपूर आहे आणि मापसुद्धा मोठा आहे. सो 10.5 इंच तुम्हाला टक्स पॉइंट, अर्धा इंच शोल्डर मार्जिन घ्यायचं आहे. टक्स पॉइंट पर्यंत आपल्याला एक रेष ओढून घ्यायची आहे आणि या पद्धतीने 2 इंचावरती आपल्याला इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे. 2 इंच करू शकता, पावणे 2 इंच करू शकता, 2.25 इंच करू शकता. पाव इंचाची फ्लेक्झिबिलिटी मी तुम्हाला इथे सांगत आहे. आता इथे आपल्याला 2.5 इंचावरती सरळ रेष ओढून घ्यायची आहे. जे आपण 2 इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथून. कारण आपल्याला हा प्रिन्सेस कटसाठीचा डार्ट काढायचा आहे आणि ही जी रुंदी आहे ती आपण पुढे का वाढवलेली आहे हे तुम्हाला आता कळणार आहे, की 2 इंच आपण डार्ट पॉइंट काढलेला आहे. त्याच्या ठिकाणी मार्जिन कमी होऊ नये फ्रंट साईडचं, म्हणून आपल्याला पुढचा हा मार्जिन 1.5 इंचाचा घेतलेला आहे. या पद्धतीने तुम्ही इथे बघा प्रिन्सेस कटला आर्म होलच्या इथे व्यवस्थित इथे जॉइन करायचा आहे. इथे फ्रेंच कर्वचा सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आता हाताला माझ्या प्रॅक्टिस झालेली आहे बऱ्याच वर्षांची. सो जसा फ्रेंच कर्वचा शेप येणार आहे त्याच पद्धतीने माझ्या इकडे हाताने सुद्धा शेप आलेला आहे. त्यानंतर आपण खालच्या डार्ट पॉइंटची किंवा टक्स पॉइंटची जी 2.5 इंचावरती सरळ रेष ओढून घेतली होती तिथून आपल्याला फ्रेंच कर्वचा या पद्धतीने सेट करून मार्किंग करून कर्व काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे हाताने तुमच्या अंदाजाप्रमाणे सुद्धा इथे फ्री हँडली मार्किंग करू शकता. आता चेस्ट साईज किती आहे, क्लायंटचा बॉडी मेजरमेंट कसा आहे, बॉडीचे ठेवण कसे आहे, या पद्धतीने तुम्हाला हा कर्व द्यायचा आहे. त्यानंतर इथे सेंटर भागाला पाव इंचाचे टक्स सुद्धा देऊ शकता. ही पूर्णपणे ऑप्शनल आहे. ही टक्स तुम्ही स्किप केला तरी सुद्धा तुमचा प्रिन्सेस कट ॲज इट इज बसणार आहे. त्यानंतर आपण जो 1 इंच वाढवून मार्जिन घेतला होता खालच्या बाजूला, तो या पद्धतीने इकडे आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे क्रॉसमध्ये. साइड पार्ट आहे तो आपल्याला नको आहे. फक्त टक्स पॉइंटच्या इथेच आपल्याला हा जास्तीचा मार्जिन हवा असतो. त्यासाठी मी ते क्रॉस ओढून घेतलेले आहेत रेषा आणि त्यानंतर तुम्हाला जर हा प्रिन्सेस कटचा कर्व अजून खाली घ्यायचा असेल तर हलकासा पाव इंच बाहेर काढू शकता. तर या पद्धतीने साइड कट करून घेतलेला आहे. जो एक्स्ट्राचा मार्जिनचा कपडा ठेवला होता तो. त्यानंतर तुम्ही आता इथे बघा प्रिन्सेस कट जो आहे तो मार्किंग सांगते 11 इंच टक्स पॉइंट काढलेले आहे. 4 इंच रुंदी, 2.25 इंच ते 2 इंच इथे आपल्याला टक्स पॉइंटची रुंदी द्यायची आहे. अर्धा इंच मुंडाचा आर्महोलचा गोला आहे ती द्यायची आहे. आता इथे आपण 18.5चा इथे निम्मा भाग काढलेला आहे. म्हणजे छाती आपली आहे ते 37 इंच. याच पद्धतीने जे मार्किंग आपण केलेलं आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग केल्यानंतर हे पार्ट अशा पद्धतीने आपले दिसणार आहेत. प्रिन्सेस कट हेवी साईजचा जर ब्लाऊज असेल या पद्धतीने नक्कीच तुम्ही कटिंग करा. परफेक्ट ब्लाऊज तुमचा बसणार आहे. ही स्लीव्ज काढलेले आहे. 3/4 स्लीव्ज आहे आणि हा कपडा थोडा नेट प्लस स्टोन वर्कवाला होता. बॉर्डरला लेस दिलेली आहे आणि थोडासा जॉइंट कमी पडत होता. सो मी इथे स्लीव्हचा जॉइंट दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिकवरती हे कटिंग करायचं आहे. खूप वेळेला कमेंट सेक्शनला कमेंट्स असतात, की प्रिन्सेस कट तुमच्या पद्धतीने कटिंग केल्यानंतर खूप सुंदर बसला. क्लायंटला ते मेजरमेंट छान बसल्यामुळे तुमच्याच पद्धतीने इथून पुढचे सुद्धा ब्लाऊज शिवले जातात. मला सुद्धा खूप छान वाटतं, की मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगते, ज्या टिप्स देते त्या तुमच्या कामी येत आहेत. सो अशा छान-छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टींचा यूज होतोय, उपयोग होतोय, तसाच उपयोग दुसऱ्या ताईंना सुद्धा होऊ द्या, की नवीन ज्यांनी आपला बिझनेस स्टार्टअप केलेला आहे. त्यांना सुद्धा थोडीफार आपली हेल्प होईलच. आणि या पद्धतीने 37, 38, 36 साईजचा प्रिन्सेस कट तुम्ही कटिंग करू शकता. 38 साईज असेल तर शोल्डर तुम्हाला 7.5 इंच घ्यायचे आहे आणि मुंडा तुम्हाला 5.25 इंच घ्यायचा आहे.
सो आजचं कटिंग मी ते दाखवलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला या ब्लाऊजचं स्टिचिंग पाहायला मिळणार आहे. सो स्टे कंटिन्यू. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे छान-छान व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि आपल्या चॅनलवरती व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्याला असे छान-छान आणि इंटरेस्टेड व्हिडिओ पाहायला मिळतील. असेच खूप सारे व्हिडिओज आणि मेजरमेंट, कटिंग या अगोदर सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत. नवीन आपले जे मेंबर आहेत ते पाहू शकतात होम पेजला जाऊन. पुन्हा भेटू. बाय.